नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत वर्ग 8वा विषय भूगोल. आणि आजचा जो घटक आहे, पाठ जो आहे, त्या पाठाचं नाव आहे पृथ्वीचे अंतरंग म्हणजेच इंटेरियर ऑफ द अर्थ. तर मागच्या इयत्तेमध्ये आपण खडक, खडकाचे प्रकार, ज्वालामुखी, भूकंप याची ओळख करून घेतली होती. तर भूकंप म्हणजे नेमकं काय, अग्निजन्य खडक कसे फॉर्मेशन होतात, निर्माण होतात, त्याच्यानंतर ज्वालामुखी म्हणजे काय आणि ज्वालामुखीमधून कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात, ते थंड असतात की उष्ण असतात, याबद्दल आपण माहिती घेतली होती. आज आपल्याला पृथ्वीचे अंतरंग हा घटक समजून घ्यायचा आहे. तर हा घटक समजून घेत असताना पृथ्वीचा अंतरंग नेमकं कसं आहे, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये नेमकं काय आहे, ही बाब आपल्याला समजून घ्यायची. चला तर बघूया पृथ्वीचे अंतरंग. तर या पातेल्यामध्ये हे दूध गरम करायला आपण ठेवत असतो घरामध्ये. तर दूध गरम करत असताना त्या दुधाला काय येते, वरून साई येते. आता साईची घनता जी आहे तर ती दुधापेक्षा जास्त असते, दुधाची कमी असते. जर आपण त्याच्यात बोट बुडवलं तर जो वरचा जो पदार्थ आहे साईचा आणि त्या साईच्या खालचं जे दूध आहे, तर त्या दोघांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की दुधावरती साय तयार झालेली असते आणि साईच्या खालचं जे तापमान आहे, तर साईचं तापमान कमी असतं, परंतु दुधाचं जे तापमान असतं ते जास्त असतं. तर त्या पातेल्यामधील साय जे आहे, तर तो जो साईचा थर आहे तो प्रथम थंड झालेला असतो आणि त्यानंतर जे दूध असतं त्या खालचं ते मात्र गरम आणि द्रवरूप असतं. तर अशाच पद्धतीची जी पृथ्वीचं जे अंतरंग आहे, तर वरील जे भूपृष्ठ आहे, तर हे पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेमध्ये ते झालेलं असावं आणि पृथ्वीच्या अंतरंगामध्ये म्हणजे पोटामध्ये गरम द्रव जे आहे तर ते असावं, याबद्दल शास्त्रज्ञांचं काय झालेलं आहे, एकमत झालेलं आहे. तर हे उदाहरण म्हणून आपण समजण्यासाठी हे घेतलं होतं. तर पृथ्वीचं जे अंतरंग आहे त्याबद्दल शास्त्रज्ञांची काय मत आहे, तर पृथ्वीची जी निर्मिती आहे ती सौरमालेबरोबरच झालेली आहे. सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपामध्ये होती. स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली. पृथ्वी थंड होण्याची जी क्रिया आहे, तर ही क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेनं झाल्यानं पृथ्वीच्या बाह्य भागास भूकवच म्हणजे ते थंड झालं, त्याला घनस्वरूप प्राप्त झालं. अंतरंगातील भागामध्ये उष्णता जास्त असून भूपृष्ठाकडून जर गाभ्याकडे जाताना ती सातत्याने काय होते, वाढत जाते. म्हणून तसेच विशिष्ट खोलीवर अंतरंग जे आहे तर ते अर्धद्रव्य स्वरूपात आढळतं. आता बघूया पृथ्वीचं अंतरंग. पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल मानवाच्या मनामध्ये आजही कुतूहल आहे आणि पृथ्वीच्या अंतरंगाचं प्रत्यक्ष निरीक्षण करणं हे अद्यापपर्यंत शक्य झालेलं नाही. त्यामुळं भूगर्भशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी अनेक पद्धतीने अभ्यास करून काही अनुमाने मांडलेली आहेत, काही तर्क मांडलेले आहेत. तर ज्वालामुखीमधून बाहेर पडणारे जे पदार्थ आहे आणि भूकंप लहरी आहे यांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी प्रामुख्याने केला. तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थामध्ये प्रचंड उष्णता, लावारस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळले. हा ज्वालामुखी आहे, यामधून प्रचंड प्रमाणामध्ये वाफ जी आहे किंवा जी उष्णता जी आहे तर ती बाहेर पडलेली आपल्याला दिसते. यामध्ये वायू आहे, लावारस आहे, इत्यादी पदार्थ बाहेर पडलेत आणि द्रवरूपात ते पडले तर त्याचं घनीभवन होऊन त्यापासून अग्निजन्य खडक जे आहेत तर ते निर्माण झाले. तर हा जो लावारस दिसतोय तो थंड झाल्याच्या नंतर त्यापासून
अग्निजन्य खडक तयार झालेले आपल्याला दिसतात. बऱ्याचशा ठिकाणी वायू किंवा वाफ या स्वरूपामध्ये सुद्धा तो बाहेर पडलेला आपल्याला दिसून येतो. या फोटोमध्ये या ठिकाणी दिसते, या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला अग्नी दिसतोय, वाफ हा दिसतात. त्यानंतर हवेमध्ये जे काही धुराचे लोट आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला ते दिसतात. तर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानावरून अंतरंगाची रचना आपल्याला समजून घेता आली. उदाहरणार्थ, खाणीमध्ये खोल गेल्यास तापमानामध्ये काय होती, वाढ झाल्याचे आढळते. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर येणारा लावारस तप्त असतो. यावरून पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण व प्रवाही असावा असा अनुमान काढलं जातं. त्यामुळे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात भूकंप होतात. भूकंप लहरी अंतर्गाभ्यातून प्रवास करतात. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूप होती. उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड होत गेली. पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. कालांतराने पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग हा प्रथम थंड झाला. त्या भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली. पृथ्वीच्या या भागालाच आपण भूकवच असं संबोधतो. आणि अजूनही सूर्यमालेतील बाह्य ग्रह वायुरूप अवस्थेमध्ये आहेत. ही जी आकृती आहे तर ही पृथ्वीचं अंतरंग नेमकं कसं आहे याबद्दल माहिती आपल्याला पुरवते. यामध्ये भूकवच आहे, प्रावरण आहे आणि गाभा आहे. तर भूकवचाचे दोन भाग पडतात, खंडीय कवच आणि महासागरीय कवच. तर आपण जो राहतो हा भाग भूकवचाचा भाग आहे. तर खंडीय म्हणजे काय, ज्या ज्या ठिकाणी जमीन उपलब्ध आहे ती आहे खंडीय कवच. आणि महासागरीय कवच म्हणजे पाण्याने व्यापलेला जो भाग आहे तर ते महासागरीय कवच आहे. प्रावरणामध्ये दोन प्रकार पडतात, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. आणि गाभ्यामध्ये दोन भाग पडतात, एक आहे बाह्य गाभा आणि दुसरा आहे अंतर्गाभा. तर आपल्याला भूकवच, प्रावरण, गाभा व त्याचे उपप्रकार याबद्दल सविस्तर माहिती बघायची आहे. त्यापूर्वी आपण या फोटोमधून किंवा या आकृतीमधून पृथ्वीची रचना कशी आहे ते समजून घेऊया. आपण हा जो खालचा जो भाग आहे या ठिकाणी निळसर पाणी दाखवलेलं आहे, जमीन दाखवलेली आहे. तर हा भूकवच आहे, आपण राहतो तो भाग, याला भूकवच म्हणतात. भूकवचाचे दोन भाग पडतात, एक म्हणजे खंडीय कवच आणि महासागरीय कवच. त्यानंतर त्याच्या खालीचा जो भाग आहे, भूकवचाच्या खालचा भाग, त्याला प्रावरण असा शब्द आहे. प्रावरणाचे सुद्धा दोन भाग पडतात, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. प्रावरणाच्या खाली एक भाग आहे त्याला म्हणतात बाह्य गाभा. आणि बाह्य गाभ्याच्या नंतर जो हा भाग आहे तो आहे अंतर्गाभा. पृथ्वीची जी आपली रचना आहे तर ती अशा पद्धतीची आहे. सुरुवातीला भूकवच, नंतर प्रावरण, नंतर बाह्य गाभा आणि नंतर अंतर्गाभा, अशा पद्धतीची तिची रचना आहे. या आकृतीमधून आपल्याला ती रचना जी आहे ती जाणून घेता येईल. यामध्ये या आकृतीत पृथ्वीची जी एकूण रचना आहे तर त्याचे भाग या ठिकाणी आपल्याला अंतरंग जे आहे तर ते दाखवलेलं आहे. त्याप्रमाणे आपण जी प्रतिमा आपल्या समोर आपल्याला जी दिसते त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर पृथ्वीचा सर्वात वरचा भाग आहे बघा इथं भूकवच, याची सरासरी आहे 30 किलोमीटर. तर हा जो भूकवचाचा भाग आहे तर हा घनरूप आहे, म्हणून याला भूकवच म्हणून ओळखलं जातं. आणि भूकवचाची जी जाडी आहे तर ती सर्वत्र सारखी नाही. उंच सखल प्रदेशामुळं ती जी जाडी आहे त्यामध्ये कमी जास्तपणा आहे. तर भूकवचाची जाडी जी आहे सरासरी ती आहे 30 ते 35 किलोमीटर एवढी ती मानल्या जाते. आणि भूकवचाच्या खंडाखालील जी जाडी ती आहे 16 ते 45 किमीच्या दरम्यान.
नंतर मग हे जे भूकवच आहे तर पर्वत श्रेणी ज्या आहेत तर त्याच्या खालची जी जाडी आहे ती आहे 40 किमीपेक्षा जास्त आहे आणि सागरपृष्ठ जे आहे तर ती आहे 10 किलोमीटरपेक्षा कमी आपल्याला आढळते. तर या ठिकाणी भूकवचाची सरासरी दाखवलेली आहे 30 ते 35 किलोमीटर. त्यानंतर या ठिकाणी पर्वत श्रेणी दाखवलेली आहे, खंडीय भाग दाखवला आहे आणि महासागरीय भाग दाखवला आहे. त्यानंतर बघूया भूपृष्ठाच्या खाली आपण जसं जसं जातो तसं तसं तापमान काय होतं, वाढत जातं. मग पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे साधारणतः 5,500 अंश सेल्सिअस ते 6,000 अंश सेल्सिअस तापमान असतं. त्यानंतरचा भाग आहे खंडीय कवच. तर सिलिका नावाचं मूलद्रव्य आहे, याला सिलिकॉन असं सुद्धा म्हणतात. तर सिलिका व ॲल्युमिनियम यापासून हे बनलेलं असतं. या थराला पूर्वी सियाल असं म्हणायचे. तर भूखंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे आणि खंडीय कवचाची सरासरी जाडी जी आहे ती आहे 30 किमी. तर हा जो खंडीय कवचाचा जो भाग आहे यामध्ये प्रामुख्याने ग्रानाइट नावाचे खडक जे आहेत ते आपल्याला आढळून येतात. आणि महासागरीय कवचाचा जो दुसरा भाग आहे त्यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम असतं. याला पूर्वी सायमा असं नाव होतं. सरासरी जी जाडी आहे ती आहे 7 ते 10 किमी आणि महासागरीय कवचाची घनता आहे 2.9 ग्रॅम घन सेंटीमीटर ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. या थरामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय सापडतो, बेसाल्ट व गॅब्रो हे खडक आपल्याला आढळून येतात. त्यानंतरचा जो भाग आहे तो आहे प्रावरण. हे बघा इथं दिसतंय आपल्याला ह्या आकृतीमध्ये प्रावरण आहे, निम्न प्रावरण सुद्धा या ठिकाणी दिलंय. वरचं आहे उच्च प्रावरण आणि खाली दिलंय निम्न प्रावरण. तर प्रावरणाचे उच्च आणि निम्न असे दोन उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण जे आहे तर ते जास्त प्रवाही असतं आणि याच भागामध्ये शिलारसाची कोठी आढळतात, ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो आणि प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असं सुद्धा म्हणलं जातं. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किमी खोलीनंतर प्रावरणाला काय होते, सुरुवात होते. त्यानंतर या ठिकाणी या आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेला आहे गाभा, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. तर भूपृष्ठापासून साधारण 2,900 किमी खोलीची खाली हा गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाच्या खाली आणि पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा जो भाग आहे तो गाभा आहे. गाभ्याची जी जाडी आहे ती आहे 3,471 किलोमीटर आणि याचं बाह्य गाभा आणि आंतरगाभा असे दोन भाग या ठिकाणी पडतात. हा आंतरगाभा आणि हा बाह्य गाभा. तर आपण बाह्य गाभ्याबद्दल माहिती घेऊया. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किमी ते 5,100 किलोमीटर खोलीपर्यंत हा आढळतो. तर भूकंपाच्या ज्या दुय्यम लहरी आहे, सेकंडरी वेव्हज, या गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत, त्या या भागामध्ये श्वसल्या जातात. यावरून शास्त्रज्ञांना असा अनुमान काढलं की गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा. परंतु ज्या प्रायमरी वेव्हज आहेत, प्राथमिक ज्या लहरी आहेत, त्या मात्र गाभा क्षेत्रातून प्रवास करतात, परंतु त्यांचा वेग या भागात मंदावतो. कारण बाह्य गाभ्याची घनता 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे आणि द्रवरूप बाह्य गाभ्याचं तापमान जे आहे ते आहे 5,000 अंश सेल्सिअस. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा जो आहे तर हा द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे. या थरामध्ये लोह खनिजाचं प्रमाण अधिक आहे, हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे. तर बाह्य गाभा आणि आंतरगाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती येते. सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात आणि त्यामुळं चुंबकीय क्षेत्र जे आहे तर ते निर्माण होतं. यालाच भूजनित्र असं सुद्धा संबोधलं जातं. तर पृथ्वी हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असतं आणि या भूचुंबकीय क्षेत्रामुळं एक प्रकारचं आवरण निर्माण होतं
आणि पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौर वातापासून संरक्षण होते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण अशी संज्ञा आहे. तर हे पृथ्वीचं कितवं आवरण आहे? हे 5वं आवरण आहे. तर यामध्ये सर्वात शेवटी दिलेलं आहे आंतरगाभा. तर आंतरगाभा हा जसं जसं आपण खाली जाऊ हा घनरूप होत जातो आणि पृथ्वीचं जे केंद्र आहे तर ते साधारणतः किती दाखवलेलं आहे? 6,371 किलोमीटर. गाभा दाखवलेला आहे 3,471 किलोमीटर. प्रावरण दाखवलेलं आहे 2,870 किलोमीटर आणि भूकवच दाखवले 30 किमी. खालची सर्व अंतरं ही भूकवचापासून मोजलेली आहेत. तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये विविध थरामधील मूलद्रव्य जे आहेत ते जाणून घेऊया. सिलिकॉन म्हणजेच याची संज्ञा आहे Si. ॲल्युमिनियमची संज्ञा आहे Al. सिलिकॉन म्हणजे Si, मॅग्नेशियम म्हणजे Mg, निकेल म्हणजे Ni आणि आयर्न म्हणजे काय? Fe. इत्यादी प्रकारची मूलद्रव्ये पृथ्वीच्या अंतरंगातील थरामध्ये आपल्याला सापडतात. तर मित्रांनो, यामध्ये पृथ्वीचं जे अंतरंग आहे तर यामध्ये भूकवच, त्यानंतर प्रावरण, प्रावरणाचे 2 भाग उच्च आणि निम्न, त्यानंतर गाभा, गाभ्याचे 2 भाग बाह्य गाभा आणि आंतरगाभा आणि पृथ्वीचं केंद्र, ह्या ज्या बाबी आहेत तर ह्या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये खंडी कवच आणि महासागरी कवच जे आहे तर यांच्यामधला जो भाग आहे, घनतेमधली जी विलगता आहे तर ही कॉन्रॅड या शास्त्रज्ञानं शोधून काढली म्हणून त्याला कॉन्रॅड विलगता म्हणतात. भूकवच आणि प्रावरण यांच्यामध्ये विलगता आहे हे शोधून काढलं होतं मोहरोव्हिसिक यांनी, म्हणून याला मोहविलगता असं नाव दिलेलं आहे. प्रावरण व गाभा यांच्यामध्ये विलगता आहे ही गटेनबर्ग या शास्त्रज्ञानं शोधून काढली होती, म्हणून या विलगतेला गटेनबर्ग विलगता हे नाव देण्यात आलेलं आहे.